पुढे सुरू ठेव. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आत्ता विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक आखलेलं होतं ते सुप्रीम कोर्टानं आम्हाला मान्य नाही हे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. जर विधानसभा अध्यक्षांना कायदा समजत नसेल तर ॲडव्होकेट जनरलनं त्यांच्या सोबत बसावं आणि कायदा आणि इतर बाबी त्यांना समजावून सांगाव्यात. इतक्या कडक शब्दात सरन्यायाधीशांनी आज आपलं मत व्यक्त केलंय. निश्चित वेळापत्रक आता 17 तारखेला म्हणजे मंगळवारी सादर करायचंय आणि जर निश्चित वेळापत्रक आलं नाही तर मग नाइलाजास्तव सुप्रीम कोर्टाला 2 महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल असं कोर्टानं स्पष्ट केलंय. खासदार अरविंद सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. अरविंद सावंतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. कोर्टानं आज तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या वेळापत्रकावरती. आपली प्रतिक्रिया? मला वाटतं निव्वळ तीव्र नाराजी नाही व्यक्त केली, त्यांची कानशिला शिजवली त्यांनी, गाल लाल केले बरं का. इतका बेमुरवत खोरपणा विधानसभेचे अध्यक्ष करत होते, त्या बेमुरवत खोरपणाला त्यांनी सणसणीत वाजवली. जरा जनाची नाही मनाची कुठे असेल ना तर ती महाराष्ट्राचा विधानसभेचे अध्यक्ष यांनी ज्या पद्धतीनं लोकशाही पायदळी तुडवायचं ठरवलं आणि संविधान पायदळी तुडवायचं ठरवलं, ती श्रीमुखात जी चांगली छणछणीत भडकवली आहे ना, शुद्धीवर या शुद्धीवर याचं सांगितलं. इतकं चिडलेलं सुप्रीम कोर्ट गेल्या 10 वर्षात कोणी पाहिलं नसेल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जे काय करते त्याचा हा गुलाम, विधानसभेचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे गुलाम आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात, संविधान पायदळी तुडवतात. तुम्हाला मे महिन्यात निर्णय दिल्यानंतर 5 महिने तुम्ही केलं काय असा प्रश्न विचारला कोर्टानं. यात आणखीन काय पाहिजे? मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने आता या लोकशाही पायदळी तुडवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आता निवडणुका येतीलच, किती पुढे पुढे ढकलणार तेव्हा दाखवलं पाहिजे यांना. मी कोर्टाने तो मुद्दा उपस्थित केला. स्पष्टपणे त्यांना विचारलं की तुम्ही निवडणुकांसाठी थांबला आहात का? निवडणुकांच्या आधी हे सगळं शेड्यूल पूर्ण करा आणि एक निश्चित नवं वेळापत्रक आता सबमिट करायला सांगितलंय कोर्टानं. म्हणजे काय झालं? तुम्ही बेअक्कलात, आता हा शब्द वापरतो मी, तुम्ही बेअक्कलात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला कळवलं ते तुमच्या अकलेत उतरलं नाही. त्यांना असं वर सांगितलं ऍडव्होकेट जनरलचा त्यांच्याबरोबर त्यांच्याशी बोलून चर्चा करा. तुम्हाला कायदा कळत नसेल तर. स्वतःला कायदेतच नाही समजतात ते. फार उर्मट अहंकारी आणि अहंकारी विधानसभा अध्यक्षांची कांचीला शिजवली. बस झालं. ती शिजवलेल्या कांचीला आता तरी अक्कल घ्या आणि वेळापत्रक द्या आणि निर्णय द्या असाचा अर्थ. आम्ही निर्णय दिलाय तर फक्त घोषित करा असं त्याचा अर्थ आहे. आणखी एक मुद्दा की आता न्यायालयानं सांगितल्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून एक नवं वेळापत्रक तर सबमिट करावं लागणारच आहे. पण हे सगळं प्रकरण वेळेत लवकरात लवकर आता संपावं यासाठी आपले प्रयत्न कसे असतील? मला वाटतं बस झालं. आम्ही जेवढे प्रयत्न केले ते लोकशाही पद्धतीनं केलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेत सातत्याने आणत राहिलो आणि म्हणून तारखा तरी सुद्धा पडत होत्या. तेव्हाही आम्ही व्यतीत होत होतो की हे कसं होणार. लोकशाही मूल्यांमध्ये जेव्हा ह्याचा न्याय मिळत नाही, न्याय व्यवस्थेकडनं सुद्धा उशीर होतो असं आम्हाला वाटत होतं, तेव्हा न्याय व्यवस्थेने दाखवून दिलं की उशीरने आम्ही निर्णय दिला होता. यांनी निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत, त्यांनी बरोबर आज सुनावलेलं आहे. धन्यवाद अरविंद सावंतजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. तर अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही. सरन्यायाधीश या मुद्द्यांवरनं कमालीचे नाराज झालेले होते. फक्त वेळकाढूपणाचं धोरण अध्यक्ष राबवत असल्याचं प्रथम दर्शनी दिसत असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं आणि स्पष्ट शब्दात आदेश दिले गेलेले आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना की त्यांनी तातडीनं आता एक नवीन वेळापत्रक आखायचंय आणि मंगळवारी म्हणजे 17 तारखेला हे नवं वेळापत्रक कोर्टामध्ये सादर करायचंय. जर निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडनं येऊ शकलं नाही तर मात्र नाइलाजास्तव कोर्टाला एक विशिष्ट टाइमलाईन आखून द्यावी लागेल. 2 महिन्यांची टाइमलाईन असू शकते ज्यामध्ये मग अध्यक्षांना निर्णय देणं बंधनकारक असेल. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अर्थातच अध्यक्षांकडे आहेत, परंतु 11 मेला या संपूर्ण प्रकरणातला निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आणि सर्वाधिकार निकालाचे अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर 5 महिने उलटून गेलेत. परंतु 5 महिन्यानंतर सुद्धा अपात्रतेसंदर्भातली सुनावणी वेगानं पुढे का जात नाहीये याबद्दल कडक शब्दात ताशेरे ओढत तीव्र नाराजी सुप्रीम कोर्टाकडनं व्यक्त झाली. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे या सगळ्या सुनावणी दरम्यान कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की गेल्या कित्येक वर्षामध्ये सरन्यायाधीशांना इतकं चिडलेलं, संतापलेलं किंवा राग व्यक्त करताना
कोर्टानं पाहिलेलं नव्हतं. निश्चित वेळापत्रक आलं नाही तर यापुढचा कालावधी न्यायालय आखून देईल हे